लोक नेहमी बोलत असतात की वेळ जशी पुढे जाईल तसे जुने घाव भरतात. पण मला कायम वाटतं की वेळ घाव भरत नाही, तर आपल्याला त्याच्यासोबत जगायला शिकवतं. मी एका सरकारी कॉलेजमध्ये शिक्षक आहे. माहीत नाही, मी रोज कितीतरी मुलांना शिकवत असते. पण जेव्हा कधी कुठल्या गोष्टीत प्रेम, आत्मसन्मान आणि विश्वासाच्या गोष्टी येतात, तेव्हा आपोआप माझ्या भूतकाळातल्या आठवणींचे बंद दरवाजे उघडायला लागतात. इच्छा असून पण मी त्यापासून वाचू शकत नाही. मी माझ्या BAच्या शेवटच्या वर्षात होते. माझं आयुष्य अगदी सरळ, साधं होतं. ना मला माझ्या भविष्याची काळजी होती आणि नाही कुठल्या नात्याचं ओझं. फक्त डोळ्यात खूप मोठमोठी स्वप्न होती आणि त्या स्वप्नांच्या सोबत चालणारा एक चेहरा होता, आकाश. असं म्हणतात, प्रेम हळूहळू मनात उतरतं. माझ्यासोबत पण काहीतरी असंच झालं होतं. आकाश मला पहिल्यांदा कॉलेजच्या लायब्ररीजवळ भेटला होता. माझ्या हातातून पुस्तकांचा गट्टा खाली पडला. त्याने ती सगळी पुस्तकं उचलून काही न बोलता माझ्या हातात दिली. जाता जाता फक्त एवढंच म्हणाला, पुढच्या वेळी पुस्तकं नीट सांभाळून ठेव. त्याचं बोलणं ऐकून मी हसायला लागले. बहुतेक तेव्हापासूनच आमच्यात बोलणं सुरू झालं. हळूहळू तो माझ्या आयुष्याचा भाग झाला. तो रोज कॉलेजच्या गेटवर हातात गुलाब घेऊन उभा असायचा. जशी मी त्याच्याजवळ जायचे, तो हसून म्हणायचा, जगातल्या सगळ्यात सुंदर मुलीचं प्रीतीचं स्वागत आहे. त्याचं बोलणं ऐकून मी लाजायचे, पण मनातून मला खूप आनंद व्हायचा. त्याच्यासोबत 2 महिने कसे निघून गेले मला समजलंच नाही. त्या 2 महिन्यात आकाश कधीच माझ्यासोबत चुकीचं वागला नाही. तो माझ्यासोबत बसून तासनतास बोलत असायचा. माझ्या इच्छा, माझ्या स्वप्नांच्या बद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न करत असायचा. त्यामुळे मला असं वाटायचं की स्वतःसाठी आयुष्याचा जीवनसाथी म्हणून मी अगदी योग्य मुलाची निवड केली आहे. कॉलेजमध्ये आम्हा मुलींमध्ये या गोष्टीवरून वाद चालू झाला की लग्नाच्या अगोदर प्रियकर किंवा लग्न ठरलेल्या मुलासोबत मर्यादा तोडणं योग्य आहे का. काही मैत्रिणी म्हणाल्या, जर लग्न ठरलं असेल तर त्यात चुकीचं काय आहे. त्यांना असं वाटत होतं की आजकालची मुलं मुली अशीच अपेक्षा ठेवतात आणि जर त्यांचं बोलणं ऐकलं नाही तर नाती पण तुटू शकतात. पण काही मुलींनी त्या गोष्टी खूप जोखमीच्या वाटायच्या. त्यांचं म्हणणं होतं की जर कुठल्या कारणांमुळे लग्न झालंच नाही तर सगळ्यात मोठी किंमत मुलीला चुकवावी लागणार. मी त्या सगळ्यांची चर्चा ऐकत होते. मग नंतर मी म्हणाले, कदाचित माझे विचार तुमच्या सगळ्यांच्यापेक्षा खूप वेगळे आहेत. माझ्यासाठी प्रेमाचा अर्थ कुणाच्या इच्छेच्या समोर झुकणे नाही. जर कुणी मुलगा खरोखरच माझ्यावर प्रेम करत असेल तर तो माझ्या होकारा एवढाच माझ्या नकाराचा पण मान ठेवेल. जे प्रेम कुणाच्या आत्मसन्मानाचा मान ठेवू शकत नाही ते प्रेम नाही तर फक्त स्वार्थ आहे. माझं बोलणं ऐकून काही मुली हसायला लागल्या. काही मुली मला जुन्या विचारांच्या बोलायला लागल्या. पण मी माझं बोलणं बदललं नाही. पण त्या दिवशी मला काय माहीत होतं की काही महिन्यांनंतर माझे हेच विचार माझ्या आयुष्यातली सगळ्यात कठीण परीक्षा बनणार होते. सकाळची वेळ होती. मी कॉलेजमध्ये पोहोचले तर आकाश नेहमीप्रमाणे गेटवर माझी वाट बघत उभा होता. त्याच्या हातात गुलाब होता, पण आज त्याच्या चेहऱ्यावर रोजच्यासारखा अल्लडपणा दिसत नव्हता, तर तो खूप खोल विचारात बुडालेला होता. मी त्याच्याजवळ गेले आणि फूल हातात घेत म्हणाले, काय झालं आकाश, आज खूप शांत आहेस. तो हसला आणि म्हणाला, काही नाही प्रीती, फक्त विचार करत होतो की वेळ किती लवकर निघून जाते. आत्ता पण असंच वाटत आहे, जणू आपण पहिल्यांदा भेटलो आहोत. पण बघता बघता तुझं वर्ष पण संपायला आलं. मी हसून म्हणाले, मग चांगलं आहे ना, माझं शिक्षण पण पूर्ण होईल आणि पुढचा मार्ग पण स्पष्ट दिसेल. त्याने माझ्याकडे बघितलं आणि म्हणाला, पण प्रीती, त्या मार्गावर तू माझ्यासोबत असशील ना. त्याचं बोलणं ऐकून मी म्हणाले, जर आपल्या घरातल्यांनी या नात्याला होकार दिला तर का नाही. माझं बोलणं ऐकून तो लगेच म्हणाला, जर नाही तयार झाले तर. मी काही वेळ शांत बसले आणि मग म्हणाले, आकाश, आपण आपल्या घरातल्यांना मनवण्याचा प्रयत्न करू. नाती हट्टाने नाही तर विश्वासाने बनतात. त्याने हळूच मान हलवली. वेळ अशीच पुढे निघून गेली. मला कधी जाणवलंच नाही की आकाशला माझ्या प्रेमापेक्षा माझ्या शरीराची जास्त ओढ होती आणि कदाचित हेच कारण होतं की मी त्याच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवायला लागले होते.
एक दिवस लायब्ररीतून बाहेर येताना पूर्ण गॅलरी मोकळी होती. आकाशने अचानक माझा हात पकडला. मला काही समजणार त्या अगोदरच त्याने मला त्याच्या जवळ ओढून घेतलं आणि माझ्या ओठांच्या खूप जवळ आला. त्याच्या डोळ्यात तेच प्रेम होतं, पण त्याची पावलं सीमा पार करत होती. मी लगेच त्याच्या हातातून मला सोडवलं आणि 2 पावलं मागं सरकले. मी नाराज होऊन म्हणाले, आकाश, तू हे काय करत आहेस? माझं बोलणं ऐकून तो त्याच्या वागण्यामुळे घाबरला आणि म्हणाला, सॉरी यार प्रीती, मला समजलंच नाही की मी काय करत होतो. माझा थोड्या वेळासाठी माझ्या मनावरचा कंट्रोल सुटला होता. तुला वाईट वाटलं असेल तर प्लीज मला माफ कर. मी काही वेळ त्याच्या डोळ्यात बघितलं आणि नंतर म्हणाले, आकाश, माझं तुझ्यावर प्रेम आहे, पण माझ्यासाठी मर्यादा पण तेवढीच महत्त्वाची आहे. मला आशा आहे यापुढे ही चूक तू परत करणार नाहीस. तो लगेच म्हणाला, अशी चूक परत होणार नाही, मी वचन देतो. त्या दिवशी मी त्याला माफ केलं, कारण मला असं वाटलं होतं की त्याला त्याची चूक समजली आहे. तिकडे माझ्या घरात एक नवीनच गोष्ट चालू होती. एक दिवस किचनमध्ये काम करता करता आई मला म्हणाली, प्रीती, या सुट्टीच्या दिवशी आपल्याला गावी जायचं आहे. तुझ्यासाठी छान स्थळ आलं आहे. मुलगा शिकलेला आहे, छान नोकरी करतो आणि त्याचं कुटुंब पण चांगलं आहे. मी चकित होऊन आईकडे बघितलं आणि म्हणाली, आई, मी दुसऱ्या कोणासोबत लग्न करणार नाही. माझं बोलणं ऐकून आई चकित होऊन म्हणाली, का? मी हिम्मत करून म्हणाले, कारण माझं आकाशवर प्रेम आहे. तशी आई काम करता करता थांबली. नंतर हळू पण कडक आवाजात म्हणाली, प्रीती, तू हे काय बोलत आहेस? शुद्धीत तर आहेस ना? आईने घाबरून इकडे तिकडे बघितलं. जणू तिला भीती वाटत होती की बाबांनी ऐकलं की काय. नंतर माझा हात पकडून म्हणाली, हे बघ प्रीती, याबद्दल तुझ्या बाबांना आत्ता काहीच बोलू नकोस. खूप मुश्किलीने एवढं छान स्थळ आलं आहे. जर त्यांना तुझ्या आणि आकाशबद्दल समजलं तर खूप मोठा धक्का बसेल. मी म्हणाले, पण आई, मला दुसऱ्या कोणासोबत लग्न करायचं नाही. आईचे डोळे भरून आले. ती म्हणाली, हे बघ प्रीती, मी तुला लग्नासाठी जबरदस्ती करत नाही, पण एकदा आमच्यासोबत येऊन त्या मुलाला भेट. तुझ्या बाबांनी या स्थळासाठी खूप मेहनत केली आहे. तुला माहीत पण नाही, तू न बघता नकार दिलास तर त्यांना खूप वाईट वाटेल. माझी एवढी छोटीशी गोष्ट पण मान्य करणार नाहीस का? आईचे भरलेले डोळे बघून मी यासाठी तयार झाले. मी म्हणाले, ठीक आहे आई, मी तुमच्यासोबत येते. पण त्या क्षणी मी मनातल्या मनात एक निर्णय घेतला होता की मी माझं आयुष्य कुणासोबतही खोट्याच्या आधारे सुरू होऊ देणार नाही. तिथे पोहोचता पोहोचता आम्हाला संध्याकाळ झाली होती. त्या मुलाकडचे लोक आमचीच वाट बघत बसले होते. त्या घरात एक आपलेपणा होता. थोडंफार बोलणं झाल्यानंतर त्या मुलाची आई हसून म्हणाली, जर तुम्हा लोकांना ठीक वाटत असेल तर त्या दोन्ही मुलांना एकांतात बसून बोलू द्या. शेवटी निर्णय ती दोघंच घेणार आहेत. आम्ही दोघं बाहेर अंगणात येऊन बसलो. थोडा वेळ दोघं शांत बसलो, पण नंतर एकमेकांची ओळख करून घेतली. तो म्हणाला, माझं नाव विवेक आहे. मी पण माझं नाव सांगितलं, पण माझ्या मनात एक विचित्र बेचैनी होती. मला असं वाटत होतं की जर मी आज खरं बोलले नाही तर ते माझ्या स्वतःसोबत आणि विवेकसोबत पण धोका असेल. मी स्पष्ट शब्दात न घाबरता म्हणाले, विवेक, मला माहीत नाही माझं बोलणं ऐकून तुम्ही काय विचार कराल, पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. तो गंभीर होऊन माझ्याकडे बघून म्हणाला, हो, बोल ना. मी मोठा श्वास घेतला आणि सगळ्या गोष्टी सांगायला सुरुवात केली. आकाशचं माझं नातं, आईचा विरोध आणि माझा हा विश्वास की मी लग्न केलं तर आकाशसोबतच करेन. माझं बोलणं पूर्ण होईपर्यंत ते शांत बसून ऐकत होते. काही वेळाने विवेक खूप शांत स्वरात म्हणाले, धन्यवाद. त्यांचं बोलणं ऐकून मी चकित झाले. मला आशा होती की ते नाराज होतील, मला चुकीचं समजतील. ते हसून म्हणाले, धन्यवाद यासाठी की तू खरं बोलण्याची हिंमत दाखवलीस. जर तू मनात आणलं असतंस तर ही गोष्ट लपवू पण शकली असतीस. त्यांचं बोलणं ऐकून मी नजर खाली केली. विवेक पुढे म्हणाले, लग्न विश्वासावर टिकतात. ज्या नात्याची सुरुवातच गोष्टी लपवून केली जाते ते नातं कधीच खरं असू शकत नाही. मला असं वाटत आहे की आज तू फक्त माझ्यासोबतच इमानदार राहिली नाहीस, तर 3 आयुष्य बर्बाद होण्यापासून वाचवले आहेस.
तुझं, माझं आणि आकाशचं. त्यांचं बोलणं ऐकून माझं मन थोडं हलकं झालं. मी हळू आवाजात म्हणाले, मला वाईट वाटत आहे की तुम्हाला हे सगळं माझ्या तोंडून ऐकायला लागलं. विवेक हसून म्हणाले, वाईट वाटून घेऊ नकोस. कधी कधी एक कटू सत्य ऐकून घेणं एक सुंदर खोटं जगण्यापेक्षा चांगलं असतं. घरात आले आले त्यांनी या स्थळाला नकार दिला. त्यांनी काही कारण सांगितलं नाही. फक्त एवढंच म्हणाले की आमचे विचार एकमेकांशी जुळत नाहीत. घरी येताना मी खिडकीतून बाहेर बघत विचार करत होते की मी एका निष्पाप मुलावर अन्याय होऊ दिला नाही. पण माझ्या आईबाबांच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. या घटनेनंतर घरात एक विचित्र शांतता पसरली होती. आई मला काही बोलत नव्हती, पण तिच्या डोळ्यात काळजी स्पष्ट दिसत होती. यानंतर माझ्यासाठी खूप स्थळं आली, पण मी प्रत्येक स्थळाला नकार दिला. हळूहळू आईबाबांना पण जाणीव व्हायला लागली की हा माझा हट्ट नाही, तर मी खरोखरच आकाशवर प्रेम करते आणि त्याच्यासोबतच मला माझं आयुष्य घालवायचं आहे. एक दिवस बाबांनी मला त्यांच्या जवळ बोलावलं. आई पण तिथेच बसली होती. दोघांचे चेहरे खूप गंभीर होते. बाबा म्हणाले, प्रीती बाळा, आम्ही खूप विचार केला. जर तुला खरंच वाटत असेल की आकाश तुझ्यासाठी योग्य आहे, तर आम्ही या नात्यासाठी तयार आहोत. मला माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. मी चकित होऊन आईकडे बघितलं. ती हसली आणि म्हणाली, पण आमची एक अट आहे. आईचं बोलणं ऐकून मी घाबरले. आई म्हणाली, त्याला त्याच्या आईवडिलांना घेऊन आपल्या घरी यायला सांग. आम्हाला फक्त त्या मुलाशी नाही, तर त्याच्या कुटुंबाशी नातं जोडायचं आहे. माझ्या डोळ्यातून आनंदाने पाणी आलं. मी आईला मिठी मारली. खूप महिन्यांचा तणाव एका क्षणात विरघळून गेला होता. 2 दिवसांनी आकाश त्याच्या आईवडिलांच्या सोबत आमच्या घरी आला. बोलणी झाली आणि शेवटी दोन्ही कुटुंबाच्या मर्जीने आमचं लग्न ठरलं. ते लोक गेल्यानंतर आई पहिल्यांदा हसून म्हणाली, असं वाटत आहे माझ्या मुलीची आवड खरंच चांगली आहे. आईचं बोलणं ऐकून मी लाजून मान खाली घातली. आठवड्यातच साध्या पद्धतीने आमचा साखरपुडा झाला. त्या दिवशी घरात जो आनंद होता तो मी शब्दात पण सांगू शकत नाही. पाहुणे, नाचणं, गाणं, घरात आनंदाचं वातावरण होतं. ते सगळं कसं स्वप्नासारखं वाटत होतं. साखरपुड्यानंतर सगळे पाहुणे गेल्यानंतर बाबांनी मला त्यांच्या जवळ बोलावून घेतलं आणि माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले, बाळा, आजपासून तुझ्या नवीन आयुष्याला सुरुवात होत आहे. पण माझी एक गोष्ट कायम लक्षात ठेव. कधी अशी वेळ आलीच की प्रेम, इज्जत आणि आत्मसन्मान मधल्या एकाची निवड करायला लागली, तर न घाबरता स्वतःच्या आत्मसन्मानाची आणि इज्जतीची निवड कर. खरं प्रेम तुझं सन्मान, इज्जत कधीच हिसकावून घेणार नाही. त्या क्षणी मला असं कधीच वाटलं नव्हतं की एक अशीच परीक्षा माझी वाट बघत बसली असेल. नियतीने माझ्या आयुष्याचा नवीन अध्याय लिहिला होता. साखरपुड्यानंतर आयुष्यात नवीन रंग भरले होते. घरात उत्साहात लग्नाची तयारी सुरू झाली होती. इकडे आकाश पण खूप उत्साहित दिसत होता. तो रोज फोनवर बोलत होता. आम्ही दोघं भविष्याची स्वप्न बघत होतो. मला विश्वास बसला होता, आता कोणीही किंवा कुठलीही गोष्ट आम्हा दोघांना वेगळी करू शकणार नाही. याच दरम्यान माझा वाढदिवस आला. सकाळपासून आकाशचे फोन आणि मेसेज सुरू होते. त्या दिवशी संध्याकाळी हट्ट करून त्याने मला एका हॉटेलमध्ये पार्टीसाठी बोलावलं. तिथे त्याचे काही मित्र पण आले होते. वातावरण खूप आनंदी होते. त्याने माझे अभिनंदन केले. गिफ्टमध्ये एक छान साडी दिली. ते बघून मी हसून म्हणाले, एवढी महाग साडी देण्याची काय गरज होती? आकाश हसून म्हणाला, हे तुझ्यासाठी खूप छोटं गिफ्ट आहे. खाणं पिणं पार्टी करता करता रात्र झाली. मी त्याला मला घरी सोडायला सांगितलं. तसा आकाश म्हणाला, तू थोडा वेळ इथेच आराम कर. मी तुझ्यासाठी एक खोली बुक केली आहे. मी मित्रांना घालून 10-15 मिनिटात येतो. मग तुला घरी सोडतो. मला त्याच्या बोलण्यात काही चुकीचं वाटलं नाही. या काही महिन्यात तो असं संशय येण्यासारखं वागला नव्हता. त्यामुळे मी रूममध्ये जाऊन बसले. अर्ध्या तासाने दार वाजलं. मी जाऊन दार उघडलं तर समोर आकाश उभा होता. त्याला बघताच मला त्याच्या तोंडातून दारूचा वास आला. मी एक क्षण चकित झाली, कारण या अगोदर मला माहीत नव्हतं
की आकाश दारू पितो. तो धडपडत रूममध्ये आला आणि आतून दार बंद करून घेतले. मी म्हणाले, आकाश, तू दारू पिला आहेस? आकाश हसून म्हणाला, हो, बस थोडीशी. मित्रांनी जबरदस्ती पाजली आहे. असं म्हणत त्याने माझा हात पकडला आणि म्हणाला, प्रीती, आजचा दिवस खूप खास आहे. आता तर आपलं लग्न ठरलं आहे. मग आता आपल्यामध्ये कसला दुरावा? मी हळूच माझा हात सोडवला आणि शांत स्वरात म्हणाले, आकाश, तुला माहीत आहे, लग्नाच्या अगोदर मी अशा संबंधांमध्ये विश्वास ठेवत नाही. मला लग्नाच्या अगोदर शारीरिक संबंध ठेवायचे नाहीत. त्याने माझ्याकडे बघितलं आणि हसून म्हणाला, तू अजूनपर्यंत तेच जुने विचार घेऊन बसले आहेस का? आता तू माझी होणारी बायको आहेस. मी ठाम पण शांत स्वरात म्हणाली, होणारी बायको आहे, अजून बायको झाली नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी आज पण तीच प्रीती आहे आणि माझे विचार तुला पहिल्यापासूनच माहीत आहेत. माझं बोलणं ऐकून त्याच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं. तो अजून काही पावलं माझ्याजवळ आला आणि म्हणाला, प्रीती, तुझे हे कसले सिद्धांत आहेत? आपल्या लग्नाला आता काहीच महिने उरले आहेत. मी म्हणाले, पण या गोष्टी माझ्या मर्यादेविरुद्ध आहेत. माझं बोलणं ऐकून आता तो पूर्णपणे नाराज झाला होता. तो म्हणाला, म्हणजे याचा अर्थ माझ्या इच्छांची तुझ्या आयुष्यात काहीच किंमत नाही का? मी खूप शांत आवाजात म्हणाले, तुझ्या इच्छेंची किंमत आहे, पण माझ्या इच्छांची पण तेवढीच किंमत आहे. माझ्या बोलण्यामुळे रूममध्ये शांतता पसरली. आकाश एकटक माझ्याकडे बघत होता. त्याच्या चेहऱ्यावर पहिल्यासारखी कोमलता नव्हती, ज्याच्यावर मी प्रेम करायला लागले होते. त्या जागेवर एक वेगळा हट्ट दिसत होता. तो हळू पण कठोर आवाजात म्हणाला, मला असं वाटत आहे की तू आपल्या नात्याला गरजेपेक्षा जास्त अवघड बनवत आहेस. मी शांत स्वरात उत्तर देत म्हणाले, नाही आकाश, मी याला अवघड बनवत नाही. तर माझी फक्त एवढीच इच्छा आहे की ज्या निर्णयाचा परिणाम आपल्या पूर्ण आयुष्यावर पडणार आहे, ती इच्छा माझ्या मर्जीने व्हावी, कुणाच्या दबावात नाही. तो हसला, पण त्या हसण्यात आपलेपणा नव्हता, तर व्यंग होतं. आकाश म्हणाला, म्हणजे तुला अजून पण माझ्यावर विश्वास नाही? मी म्हणाले, विश्वास आहे आकाश, म्हणून तर आज एवढ्या उशिरापर्यंत तुझ्यासोबत थांबले आहे. पण विश्वासाचा अर्थ हा नाही की मी माझ्या मर्यादा सोडू. माझं बोलणं ऐकून त्याची हिंमत तुटली. तो रागात म्हणाला, मर्यादा, आत्मसन्मान आणि सिद्धांत, प्रत्येक गोष्टीत हेच शब्द का घेऊन येतेस? मी काही अनोळखी नाही. काही दिवसातच आपण दोघं नवरा बायको होणार आहोत. मी हळू आवाजात म्हणाले, जर तुला माहीत आहे आपण काही दिवसातच नवरा बायको बनणार आहोत, मग आज एवढी घाई का? माझ्या प्रश्नाचं उत्तर त्याच्याजवळ नव्हतं. मी त्याच्यासमोर झुकत नसलेली बघून त्याने मला चेतावणी दिली, जर तू माझ्या इच्छेचा मान ठेवत नसशील तर मला पण तुझ्या कुठल्या इच्छेचा मान ठेवण्याची गरज नाही. मी आपलं नातं, लग्न आत्ता लगेच या क्षणी मोडत आहे. आता आपलं लग्न कधीच होणार नाही. तू तुझ्या मर्यादा सांभाळत आयुष्यभर जगत राहा. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी हात जोडून रडत त्याची विनवणी करत म्हणाले, प्लीज आकाश, असं करू नकोस. एवढा मोठा अनर्थ करू नकोस. तू आत्ता नशेत आहेस. तुला कळत नाही की तू काय बोलत आहेस. जर असं झालं तर याचा परिणाम आपल्या दोघांच्या आयुष्यावर होणार आहे. ज्या प्रेमाला आपण एवढ्या मुश्किलीने मिळवलं आहे, ते आपल्या हातातून वाळूसारखं निसटून जाईल. प्लीज जरा विचार करून बोल. माझ्या बोलण्याचा त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही. तो म्हणाला, माझा निर्णय अंतिम आहे. तुला काय करायचं आहे त्याचा निर्णय तुझा तू घे. मला अशा मुलीशी लग्न करायचं नाही, जिला तिच्या होणाऱ्या नवऱ्याच्या भावनांच्या ऐवजी तिच्या मर्यादा प्रिय आहेत. त्याचं बोलणं ऐकून मी श्वास घेण्याचं विसरले. मी स्वतःला सावरत म्हणाले, आकाश, आत्ता तू नशेत आणि रागात आहेस. आपण उद्या सकाळी बोलू. आकाश म्हणाला, नाही, जो निर्णय व्हायचा आहे तो आत्ता होईल. मी शेवटचं त्याला समजवण्याचा प्रयत्न करत म्हणाले, आकाश, मला फक्त एका प्रश्नाचं खरं खरं उत्तर दे. जर आज माझ्या जागेवर तू असता आणि मी तुला अशा कुठल्या गोष्टीसाठी मजबूर केलं असतं, तर तू माझं बोलणं मान्य केलं असतंस का? आकाश थोडा वेळ शांत बसला
आणि नंतर दात होट खात म्हणाला, फालतू गोष्टी करू नकोस. तू फक्त माझं बोलणं मान्य करणार आहेस का नाही ते सांग. त्यावेळी अचानक मला माझ्या बाबांचं बोलणं आठवलं. ज्या दिवशी प्रेम, इज्जत आणि आत्मसन्मान यामध्ये कुठल्या एका गोष्टीची निवड करायची लागली तर तू न घाबरता तुझी इज्जत आणि आत्मसन्मानाची निवड कर. आणि हेच ते वाक्य होतं. त्याने माझ्या मनात चाललेली घालमेल संपवली. मी मोठा श्वास घेतला आणि शांत स्वरात म्हणाले, आकाश, कदाचित आज आपण दोघांनी एकमेकांना नीट ओळखलं आहे. मला तुला गमवायचं नाही, पण माझा आत्मसन्मान इज्जत पणाला लावून तुला मला मिळवायचं पण नाही. जर मी नाही बोलल्यामुळे तू नातं तोडत असशील तर आपलं नातं कधीच एवढं घट्ट नव्हतं जेवढं मला वाटत होतं. माझं बोलणं ऐकून पण त्याच्या चेहऱ्यावर कुठला पश्चाताप दिसत नव्हता. तो सरळ म्हणाला, ठीक आहे, आपलं नातं इथेच कायमचं संपलं. पुढच्या क्षणी आकाश रूममधून मागे न वळता निघून गेला. मी पण त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. त्या रात्री मी माझं प्रेम गमावलं होतं, पण स्वतःची इज्जत, सन्मान वाचवला होता. रात्री 11 वाजता मी घरी गेले. आई दारातच माझी वाट बघत उभी होती. मला बघून तिने मोकळा श्वास घेतला, पण माझ्या चेहऱ्यावर असलेली काळजी, उदासी बघून ती घाबरली आणि म्हणाली, काय झालं प्रीती, सगळं ठीक आहे ना? मी उत्तर देण्याचा प्रयत्न केला, पण शब्द घशातून बाहेर येत नव्हते. मी आईच्या गळ्यात पडून हुंदके देऊन रडायला लागले. माझं रडणं ऐकून बाबा पण खोलीतून बाहेर आले. काही न विचारता मला पाणी दिलं आणि मग शांत आवाजात म्हणाले, बाळा, घाबरू नकोस, आरामात बस आणि मग आम्हाला सांग काय झालं. मी घडलेली सगळी हकीकत सांगितली. तसे माझे बाबा खूप चिडले. ते रागात म्हणाले, मी आत्ता लगेच आकाशच्या घरी फोन लावतो. त्याची हिंमत कशी झाली लग्नाच्या अगोदर एवढी घाणेरडी अट ठेवायची? पण आईने लगेच बाबांचा हात पकडला आणि म्हणाली, रागात कुठला निर्णय घेऊ नका. मला पूर्ण खात्री आहे की ते लोक त्यांच्या मुलाचीच बाजू घेतील. कारण नसताना गोष्टी वाढतील आणि सगळ्यात जास्त त्रास आपल्या मुलीलाच होईल. बाबा शांत झाले, पण त्यांचा राग कमी झाला नव्हता. त्यांनी फोन हातातून खाली ठेवला. आईच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. कदाचित तिला विश्वास तुटल्याचं दुःख झालं होतं, ज्याचा तिने खूप मुश्किलीने स्वीकार केला होता. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत आकाशच्या वडिलांचा फोन आला. ते खूप स्पष्टपणे म्हणाले की दोन्ही कुटुंबासाठी हेच चांगलं होईल की हे नातं आपण इथेच तोडूया. त्यांनी कुठलं कारण सांगितलं नाही. बाबा पण खूप शांत स्वरात फक्त एवढंच म्हणाले, जर तुमचा हाच शेवटचा निर्णय आहे तर आमची पण काही तक्रार नाही. असं म्हणत त्यांनी फोन ठेवला आणि माझ्याकडे बघून म्हणाले, चल प्रीती, आता हा विषय इथेच संपला. या गोष्टीनंतर खूप दिवस घरातले वातावरण बदललेले होते. पाहुणे कुजबूज करायला लागले. त्यांना कळतच नव्हतं की हे नातं का तुटलं. पण खरंच वेळ कुणासाठी थांबत नाही. सुरुवातीला मला असं वाटत होतं की माझं आयुष्य इथेच थांबलं आहे. पण हळूहळू मला समजलं की एका माणसाच्या आयुष्यातून जाण्यामुळे आयुष्य संपत नाही. मी माझ्या डोळ्यातल्या पाण्याला माझी कमजोरी बनवू दिली नाही. मी माझं पूर्ण लक्ष माझ्या शिक्षणावर लावलं. मी माझं शिक्षण पूर्ण केलं आणि शेवटी तो दिवस पण आला जेव्हा मला सरकारी कॉलेजमध्ये शिक्षिकेची नोकरीचं पत्र आलं. त्या दिवशी बाबा ते पत्र घेऊन सारखे सारखे आनंदात बघत होते. आईने माझी दृष्ट काढली. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. आयुष्य हळूहळू पहिल्या मार्गावर आलं. नोकरी, पुस्तकं, आता हेच माझं आयुष्य झालं होतं. मी मनात ठरवलं होतं की आता लग्नाचा विचार परत कधीच करणार नाही. काही महिन्यातच कॉलेजमध्ये एक कार्यक्रम झाला. तिथे माझी ओळख अमितसोबत झाली. ते पण टीचर होते. हळूहळू आमचं बोलणं वाढलं, ओळख वाढली. अमितचा स्वभाव खूप शांत होता. जर आमचं कुठल्या गोष्टीवर एकमत झालं नाही तर फक्त हसून एवढंच म्हणायचे, असं होऊ शकतं की तू जे बोलत आहेस तेच बरोबर आहे. हळूहळू आमची मैत्री वाढली. जवळजवळ 7-8 महिन्यांनी त्यांनी घाबरत मला विचारलं, प्रीती, तू माझ्याशी लग्न करशील? माझं तुझ्यावर प्रेम आहे, पण
तुझा निर्णय शेवटचा असेल आणि जो तुझा निर्णय असेल मी त्याचा मान ठेवेन. थोडा वेळ मी शांत बसले आणि म्हणाले, माझ्या भूतकाळाबद्दल जाणून घेतल्याशिवाय तुम्ही कुठला निर्णय घेऊ नका. त्या दिवशी मी माझ्या भूतकाळात घडलेल्या गोष्टी त्यांना सांगितल्या. माझं प्रेम, आकाशसोबत हॉटेलमध्ये घडलेला प्रसंग, आमचं तुटलेलं नातं, सगळं काहीच लपवलं नाही. सगळं बोलणं शांतपणे ऐकून घेतल्यानंतर अमित मला म्हणाले, मी फक्त एकच गोष्ट बोलेन. ज्या दिवशी माणसाला त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुझा आत्मसन्मान छोटा वाटायला लागेल, त्या दिवशी तो तुझा जीवनसाथी बनण्याचा अधिकार गमावतो. आणि ज्या मुलीने तिचं प्रेम गमावून पण तिचा आत्मसन्मान वाचवला, त्या मुलीसोबत आयुष्य काढणं कुठल्याही पुरुषासाठी गर्वाची गोष्ट असायला हवी. त्यांचं बोलणं ऐकून माझे डोळे भरून आले. काही दिवसातच अमित त्याच्या आईवडिलांना घेऊन आमच्या घरी आले. त्या दिवशी हसतच माझ्या बाबांनी त्यांना एक प्रश्न विचारत म्हणाले, अमित, जर एखाद्या दिवशी प्रीतीने तुझ्या कुठल्या गोष्टीला नकार दिला तर त्यावेळी तू काय करशील? लगेच अमित उत्तर देत म्हणाले, मी तिच्या नकार देण्यामागचं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करेन. बाबांनी मोठा श्वास घेतला. त्यांच्या चेहऱ्यावर विश्वास दिसला, जो खूप महिन्यांपासून हरवला होता. अशा पद्धतीने मी अमितची बायको झाली. आज आमच्या लग्नाला 7 वर्ष झाली आहेत. आयुष्यात मतभेद आज पण होतात, पण आम्ही एकमेकांना बदलण्याचा नाही तर एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि हाच लग्नानंतरच्या नात्यातला सगळ्यात मोठा मजबूत पाया असतो. आज जेव्हा मी मागे वळून बघते तेव्हा मला असं वाटतं की मी त्या दिवशी माझं प्रेम गमावलं नव्हतं, तर मी फक्त एका विश्वास नसणाऱ्या माणसाला गमावलं होतं. आणि सगळ्यात मोठे सत्य हे आहे, कधी कधी एका चुकीच्या माणसाला गमावण्याचा अर्थ योग्य माणसाकडे जाण्याचा मार्ग असतो.